नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। भोत्रा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधातील उपोषण अखेर मागे। गट विकास अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन। चौकशीसाठी 3 सदस्यीय समिती नियुक्त। 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश। 15 दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा। सापडतील त्यांच्यावरती आम्ही पूर्ण शासकीयनुसार आम्ही कारवाई करण्यात येईल असे त्यांनी आम्हाला पत्राद्वारे माहिती देऊन त्यांचे पत्र घेऊन त्यांना आम्ही 15 दिवसाची मुदत वाढवून दिलेली आहे। जर 15 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला ह्या जर माहितीवरती जर आम्हाला सगळे अहवाल सादर नाही केला किंवा दोषींवरती कारवाई नाही केली तर त्याच्यानंतर आम्ही परत आणखी एक वेळेस माझे मित्र सहकारी व आम्ही तर तीव्र स्वरूपात उपोषणाची आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील भोत्रा ग्रामपंचायतीमध्ये विकास कामे न करताच लाखो रुपयांचा कथित अपहार केल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेले बेमुदत उपोषण अखेर गट विकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर 3ऱ्या दिवशी मागे घेण्यात आले। भोत्रा ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत दत्तात्रय गोळे आणि कुलदीप देशमुख यांनी दिनांक 22 जुलै रोजीपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते। या प्रकरणी पंचायत समिती प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत चौकशी व कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली होती। दरम्यान उपोषणाची दखल घेत गट विकास अधिकाऱ्यांनी दिनांक 24 जुलै रोजी उपोषण लेखी आश्वासन दिलं। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असून समितीने 15 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी दिनांक 24 जुलै रोजी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले। मात्र 15 दिवसात दोषींवर प्रत्यक्ष कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। या प्रकरणामुळे भोत्रा गावात चांगलीच खळबळ उडाली असून आता 15 दिवसात चौकशी समिती नेमका काय अहवाल सादर करते आणि त्यानंतर प्रशासन कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। गोळे व माझे मित्र सहकारी कुलदीप सुधाकर देशमुख राहणार भोत्रा तालुका परंडा जिल्हा धाराशिव आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून जो काय गावात भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचार संदर्भात गट विकास अधिकारी परंडा यांच्याकडे वारंवार तक्रार करून त्यांनी चौकशी केलेली नव्हती। त्या कारणास्तव आम्ही 22/7/2026 रोजी उपोषणाचा मार्ग अवलंबून उपोषणात बसलो होतो। 22, 23, 24 तारखेला माननीय गट विकास अधिकारी व त्यांचे सहकारी येऊन त्यांनी आम्हाला जे काय कारवाई करायची आहे त्या कारवाईसाठी त्यांनी 15 दिवसाची मुदत मागून घेतलेली आहे। तर त्या मुदतीमध्ये त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला त्यांनी पत्रव्यवहार करून त्या पत्रव्यवहारामध्ये असे सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या गावची चौकशी करण्यासाठी आम्ही चौकशीसाठी जे अधिकारी नेमणार आहे ते पत्रात त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांकडून त्यांचा अहवाल घेऊन आम्ही 15 दिवसाच्या आतमध्ये अहवाल घेऊन त्यांच्यावरती चौकशी करून त्यांच्यावरती शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल। जे काही दोषी सापडतील त्यांच्यावरती आम्ही पूर्ण शासकीयनुसार आम्ही कारवाई करण्यात येईल असे त्यांनी आम्हाला पत्राद्वारे माहिती देऊन त्यांचे पत्र घेऊन त्यांना आम्ही 15 दिवसाची मुदत वाढवून दिलेली आहे। जर 15 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला ह्या जर माहितीवरती जर आम्हाला सगळे अहवाल सादर नाही केला किंवा दोषींवरती कारवाई नाही केली तर त्याच्यानंतर आम्ही परत आणखी एक वेळेस माझे मित्र सहकारी व आम्ही तर तीव्र स्वरूपात उपोषणाची आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि करणार आहे आम्ही। त्याच्यामुळे हे आमचा संदेश घेऊन आमचे जे काही अधिकारी असतील त्यांनी ह्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी। 15 दिवसात आम्हाला न्याय देण्यात यावा। चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।